आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आल्यामुळे मुरगुड वासियांतर्फे आनंदोत्सव साजरा। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला होता। या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी होत होती। भारतीय सैन्य दलाने पहाटे एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली। सैन्यांच्या या जोरदार कारवाईस ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आलं। या हल्ल्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येते। मुरगुडवासियांतर्फे शहरातील शिवतीर्थ चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी पेढे वाटून आणि फटाके लावून शहरवासियांनी या ऑपरेशन सिंदूर बद्दल आनंद साजरा केला। भारतीय सैन्य दलाचे ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांवर तुपानी हल्ला केला। पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याला हे जोरदार प्रत्युत्तर असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या। त्याचबरोबर शहरवासियांनी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सैन्याला अन्नधान्य पुरवठा, इतर साहित्य पुरवठा अथवा संरक्षणासाठी गरज वाटल्यास प्रशिक्षण देऊन नागरिकांना सामील करून घ्यावे, यासाठी सह्यांची मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे। यावेळी पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून देशभक्तीपर घोषणा देत भारतीय सैन्य दलाच्या धाडसाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। नागरिकांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, संतोष वंडकर, ओंकार पोद्दार, जगदीश गुरव, मयूर सावर्डेकर, तानाजी भराडे, अनुभूत गाडगीळ, प्रकाश पारिशवाड, अभि मिटके, रणजित मोरभाळे, आनंद रामाणे, बाळासो सूर्यवंशी, धनंजय सूर्यवंशी, भाऊ एरुडकर, अमोल मेटकर, संग्राम साळुंके, बाळासो चव्हाण, गणेश भाट, वेदांत मंडलिक, गोपी भाट, प्रवीण शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।